आजीच्या टिप्सची खरंच कळायला गरज आहे आणि ह्या जर आपण टिप्स फॉलो केल्या तर खरंच आपला स्वयंपाक आणि घर खरंच उत्तम होईल. तर चला बघूया आजीच्या बटव्यातून पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या ह्या काही महत्त्वाच्या किचन टिप्स ज्या तुमच्या स्वयंपाकाला चविष्ट आणि सोपे बनवतील. धान्य आणि कडधान्य टिकवण्यासाठी डाळींना कीड लागू नये म्हणून त्यात कडुनिंबाचा पाला किंवा मोहरीचे तेल लावून ठेवावे. जुन्या तांदूळातून खमंग वास येण्यासाठी शिजवताना त्यात थोडे तूप किंवा लिंबाचा रस टाकावा. रवा जास्त दिवस टिकवायचा असेल तर तो हलका भाजून थंड करून हवाबंद डब्यात ठेवावा. स्वयंपाकाची चव वाढवण्यासाठी आमटी किंवा भाजी रस्सा भाजी जास्त तिखट झाली असल्यास त्यात थोडे दही किंवा दुधावरची साय टाकावी, त्यामुळे तिखटपणा कमी होतो. मऊ पोळ्या कणिक मळताना त्यात थोडे कोमट पाणी 1 चमचा तेल घातल्यास पोळ्या जास्त काळ मऊ राहतात. कांदा चिरताना डोळ्याची जळजळ होऊ नये म्हणून कांदा चिरण्यापूर्वी 10 मिनिटे फ्रीजमध्ये ठेवावा. चहाची चव वाढवण्यासाठी त्यात आले वेलची सोबतच थोडी दालचिनी किंवा तुळशीची पाने घालावीत. स्वच्छता आणि इतर टिप्स भांडी पितळेची किंवा तांब्याची भांडी चमकवण्यासाठी चिंच किंवा लिंबाचा रस वापरणे हा सर्वोत्तम उपाय आहे. दूध तापवताना पातेल्याच्या तळाला थोडे पाणी शिंपडावे म्हणजे दूध पातेल्याच्या तळाला चिटकत नाही. सुरीची धार कमी झाली असेल तर ती उलट्या कपबशीच्या खालच्या खडबडीत भागावर घासल्यास धार लागते. आजीचा खास बटवा मसाले हिंग कोणत्याही भाजीला फोडणी देताना हिंग वापरल्याने पचन सुधारते आणि भाजीला छान सुगंध येतो. मेथीदाणे भाजीची चव वाढवण्यासाठी फोडणीत मेथीदाण्याचा वापर करा. ह्या टिप्स वापरून पहा, स्वयंपाक अधिक सुकर आणि चविष्ट होईल. तुम्हाला एखाद्या विशिष्ट पदार्थाबद्दल किंवा समस्येबद्दल उदाहरणार्थ पीठ मळणे किंवा मसाल्याचे प्रमाण टिप्स हव्या आहेत का? तर फॉलो करा आणि सबस्क्राईब करा आपल्या वर्षाच किचन चॅनलला. आणि अशा टिप्स जर हव्या असतील तर कमेंट बॉक्समध्ये फक्त टिप्स टाईप करा, तुम्हाला कमेंट्स टिप्स भेटून जातील. थँक्यू फॉर वॉचिंग. आणि अजून तुम्हाला कोणकोणत्या टिप्स पाहिजे ते देखील कमेंट बॉक्समध्ये टाईप करून नक्की सांगा आणि ह्या टिप्स नक्की फॉलो करा. आजीच्या टिप्स ह्या कधीही वाया जाणार नाही. थँक्यू. बाय. जय श्रीकृष्ण. काळजी घ्या.